बुलढाणा शहरात मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढली आहे। ही जनावरे भर रस्त्यात चौकात बसून जातात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण आणि अनेक अपघाताला सुद्धा ही जनावरे जबाबदार ठरत आहे। जनावरे मालकांनी आपल्या जनावरांकडे दुर्लक्ष केलेले आहे। या संदर्भात अनेकांनी नगरपालिकेकडे तक्रारी केलेल्या आहे। याची नगरपालिका प्रशासनाने दखल घेत मोकाट जनावरांना पकडण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था केली आहे। शहरातील जयस्तंभ चौकात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। तरी जनावरे आहेत, त्यांनी आपली जनावरे मोकाट सोडू नये असे आवाहन बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे। या संबंधाने आम्ही एक कंत्राट संबंधित एक वरण बेंडवाल म्हणून आहे, त्यांना हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। जेवढे काही असे मोकाट गुरं आहेत त्यांचे मालक दिवसभर इथे रस्त्यावर आणून सोडतात, संध्याकाळी घरी नेतात। हे काही बरोबर नाही। त्याचा खर्च तुम्ही स्वतः केला पाहिजे, तुमची जनावरं घरी ठेवली पाहिजे। इथे अपघातांची शक्यता आहे, काही अपघात याआधी झालेले आहेत, त्यामुळे हे सगळे जनावरं दिवसा तसेच रात्री आम्ही आता आमच्या पद्धतीनं येळगाव येथे जी भाईजींची गोरक्षण धाम आहे तिथे सर्व जनावरे तिथं नेणार आहोत। आणि तिथं काही नैसर्गिक यांचं मृत्यू झाल्यास त्याला नगर परिषद किंवा संबंधित गोरक्षण जबाबदार राहणार नाही। ज्यांना आपली जनावरे सोडून घ्यायची आहेत तिथे त्याला तो दंड भरावा लागणार आहे। 2 ते 3 हजार रुपये किमान तो दंड असेल। त्यामुळे आपणास विनंती आहे जनावरांच्या मालकांना की आपली जनावरे आपण आपल्या घरी सांभाळून ठेवावी किंवा त्यांची पर्यायी व्यवस्था करावी। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।